नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो केवळ ऊर्जा निर्मितीपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत भविष्याशी थेट जोडलेला विषय आहे. सौर ऊर्जा. या सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेली एक महत्वाची संस्था म्हणजे द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मास्मा. आज आपल्यासोबत मास्माचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी सर आणि मास्माचे उपाध्यक्ष श्री प्रदीप खाडे सर उपस्थित आहेत. सर, आपल्या दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मास्मा विषयी थोडंसं जाणून घेऊयात. मास्मा द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संस्थेची स्थापना सन 2000 साली झाली. महाराष्ट्र राज्यातील सौर गरम पाणी प्रणाली आणि सौर यंत्रणांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले उत्पादक, इन्स्टॉलर्स आणि डीलर्स यांना एकत्र आणण्याचं महत्वाचं कार्य ही संस्था करते. केंद्र सरकारचे MNRE मंत्रालय, राज्य मंत्रालय तसेच राज्य नोडल एजन्सी यांच्याशी सातत्याने संवाद साधत सामान्य नागरिकांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे हे मास्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच मास्मा व्याज अनुदान योजनेमध्ये सहभागी असलेल्या विविध राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांशी समन्वय साधणे, इन्स्टॉलर्स, प्लंबर आणि मार्केटर्सची प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करणे, नवीन सौर उत्पादने सादर करण्यासाठी वेबिनार आणि विशेष कार्यक्रम घेणे आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्स सोबत सहकार्य करणे अशी बहुआयामी कामगिरी मास्मा करते आहे. यंदा मास्माच्या उपक्रमाची ही 7वी आवृत्ती असून याच निमित्ताने 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पुणे येथे भव्य सौर ऊर्जा प्रदर्शन म्हणजेच एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाविषयी तसेच सौर ऊर्जेच्या भविष्यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती आज आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. अमित सर, सर्वात आधी मी तुमच्याकडे येईन. मुळात मला मास्मा विषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. मास्मा म्हणजे नेमकं काय, त्याचं उद्दिष्ट काय आणि त्याच्या मेंबर्स विषयी थोडक्यात सांगा. नक्कीच. नमस्कार. सर्वप्रथम TV9 मराठीचं मी इथे आभार मानू इच्छितो की आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि बोलण्याची इथे संधी दिली, तर खूप खूप आभार. मास्मा म्हणजे महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही 25 वर्ष जुनी संस्था आहे. याच्यामध्ये काही जण जे सोलर वॉटर हीटर मॅन्युफॅक्चरर्स होते ते एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली 2000 साली. त्यांना येणाऱ्या विविध अडचणी त्या सोडवण्यासाठी म्हणून खरं मास्माची स्थापना झाली. आणि त्यानंतर याच्यामध्ये एक एक जशा टेक्नॉलॉजीज वाढत गेल्या सोलरमध्ये तसे ते मेंबर्सही वाढत गेले. जवळपास 2500पेक्षा जास्त मेंबर्स आजपर्यंत मास्माचे मेंबर्स आहेत. आणि आता जसं आपण टेक्नॉलॉजीज वाढलेल्या आहेत, सोलर फोटोवोल्टाईक, सोलर वॉटर हीटर नंतर ज्या अजून वाढलेल्या आहेत, तर त्याही एकत्रित येऊन आता खूप मोठं काम पूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचं चालू आहे. मास्माचा मुख्य उद्देश आहे की आपल्या सोलर एनर्जीचा प्रसार आणि प्रचार हा पूर्ण महाराष्ट्रभर व्हावा. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरर्स, इन्स्टॉलर्स, डीलर्स यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून मास्मा काम करतं. आणि ज्या सरकारी योजना आहेत तर त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून मास्मा हे एक दुवा असल्याचं काम करतं. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, इन्स्टॉलर्स हे सगळे मास्माचे मेंबर्स होऊ शकतात. सर, बऱ्याच वेळा असं होतं ना की बऱ्याच प्रेक्षकांना आपल्या या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांविषयी माहिती नसते, तर त्याविषयी थोडक्यात समजावून सांगा. नक्कीच. आता अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हटले की आपल्याला सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो एनर्जी, बायोमास आणि जिओथर्मल एनर्जी या सगळ्या प्रकार म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये येतात. आपल्याकडे साधारण 20 ते 25 वर्ष पुरेल इतकंच खनिज तेलाचा साठा आहे. आणि आता आपल्याला रिन्युएबल एनर्जीकडे जाणं हे खूप गरजेचं झालंय. त्यातलं सगळ्यात जुना जो माणूस रिन्युएबल एनर्जीचा जो वापर करतो आहे त्यापैकी एक आहे विंड एनर्जी. पूर्वी बोटीनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या ऊर्जेचा वापर व्हायचा. त्याच्यानंतर पाणी उपसा करण्यासाठी म्हणूनही विंड एनर्जीचा वापर व्हायचा. आणि आता वीज निर्मितीसाठी म्हणून याचा वापर होतो. त्यानंतर येते हायड्रो एनर्जी. म्हणजे आपण धरणातलं जे पाणी बाहेर पडतं त्याच्यातनं वीज निर्मिती केली जाते. तर ते हायड्रो एनर्जी सगळ्यात स्वच्छ आणि सगळ्यात स्वस्त असा रिन्युएबल एनर्जीचा एक प्रकार आहे. त्यानंतर आहे बायोमास. आता बायोमासमध्ये आपण सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती आहे की बायोगॅस हा आपण घरात स्वयंपाकासाठी वापरतो. त्याच व्यतिरिक्त ब्रिकेट्स, बायोमासचे जे ब्रिकेट्स आहेत
ते पण आपल्यासाठी एक इंधन म्हणून आपण त्याचा वापर करतो. आणि आता नवीन जो एक प्रकार आहे त्याच्यामध्ये बायोमास गॅसिफायर्स, म्हणजे वीज निर्मितीसाठी पण बायोमासचा वापर केला जातो आणि त्याच्यातनं टर्बाईन रोटेट करून वीज निर्मिती केली जाते. तर हे बायोमासमध्ये येणारे प्रकार आहेत. तसंच जिओथर्मल एनर्जी, म्हणजे आपल्या भूगर्भात असलेली जी एनर्जी आहे तर त्याचा वापर करून नैसर्गिकरित्या आपण त्याला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वापरू शकतो. आता आपल्याकडे जर आपण बघितलं तर ग्रीन बिल्डिंग्स हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आता बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये कूलिंगसाठी सेंट्रल कूलिंगची जी सिस्टीम आहे तर ती याच प्रिन्सिपलवर आधारित आहे की वरचं टेम्परेचर हे जास्त असतं आणि जमिनीखालचं टेम्परेचर हे कमी असतं. तर ही गरम हवा खाली पाठवून त्याला थंड करून परत ती वर आणून आपल्याला जिथे कुठे वापरायची आहे तिथे वापरता येते सेंट्रलाइज डक्टिंगनी. तर हे जिओथर्मल एनर्जीचा वापर आहे. आज खूप मर्यादित आहे, पण या सगळ्या टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह होतात आहे. आणि सगळ्यात प्रचलित असलेली आपली सोलर एनर्जी. तर सोलर एनर्जीमध्ये बरेच प्रकार येतात. मुख्यतः आपण जर त्याला डिवाइड करायचं म्हटलंच तर सोलर एनर्जीचे 2 भाग आहेत. एक आहे सूर्याचा प्रकाश आणि दुसरा आहे सूर्याची उष्णता. तर सूर्याची जी उष्णता आहे त्याला म्हणतात सोलर थर्मल टेक्नॉलॉजी आणि सूर्याचा जो प्रकाश आहे त्याचा वापर जो आपण करतो त्याला म्हणतात सोलर फोटो व्होल्टाईक टेक्नॉलॉजी. म्हणजे प्रकाश म्हणजे फोटॉन्स आणि त्याला व्होल्टेज म्हणजे वीज निर्मितीमध्ये त्याला आपण कन्वर्ट करतो तर त्याला म्हणतात सोलर फोटो व्होल्टाईक PV टेक्नॉलॉजी, जी आज खूप प्रचलितही आहे. आपण आता सर्वप्रथम सोलर थर्मल टेक्नॉलॉजीज मध्ये काय काय गोष्टी येतात ते बघूयात. सोलर थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जुना जो आपण प्रकार वापरतो तो म्हणजे सोलर कुकर. पूर्वी बॉक्स टाईप सोलर कुकर होते. आता पॅराबोला टाईप सोलर कुकर्स आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की शिर्डीचं जे संस्थान आहे तिथे या सोलर थर्मल टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथे जेवण बनवलं जातं. तर अशा बऱ्याच ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे. तो सोलर थर्मल टेक्नॉलॉजी मधला भाग आहे. त्यामध्ये अजून एक येतो तो आहे सोलर वॉटर हीटर. हे पण खूप प्रचलित आहे. पाणी गरम करण्यासाठी शक्यतो हे वापरलं जातं आणि बरेचसे घरगुती वापर, इंडस्ट्रीयल, कमर्शियल या सगळ्या ठिकाणी याचा वापर होतो. सोलर थर्मल मध्ये अजून एक आहे सोलर ड्रायर. म्हणजे आपण कुठलीही जे प्रकार आहेत भाजीपाला म्हणा की जो खराब होतो काही दिवसांनी तर त्याच्यातला पाण्यातला अंश काढला जातो, त्याला डिहायड्रेट केलं जातं आणि नंतर जेव्हा आपल्याला वापरायचं आहे तेव्हा तो आपण परत वापरू शकतो. तर हा पण एक प्रकार येतो सोलर थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आता जो प्रचलित आहे आपण सगळेजण रोज बघतो बऱ्याच छतावर दिसतात तो आहे सोलर फोटो व्होल्टाईक टेक्नॉलॉजी. त्याचे पण आज बऱ्याच पद्धतीचे वेगळे वेगळे वापर आपण करतो. तर त्यामध्ये सोलर रूफटॉप सिस्टम, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर होम लाइटिंग सिस्टम, सोलर पंप हे आता मुख्यतः आपण वापरताना सगळे जणांनी बघितलेलेही असतील. तर त्या व्यतिरिक्त सोलरचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स पण आहेत. म्हणजे सोलरवर चालणारा चरखा, सोलरवर चालणारी पॉटरी, नंतर सोलरवर आपण इंडक्शन सिस्टम चालवू शकतो जे सोलर कुकिंगसाठी आता वापरलं जातं. तर हे सगळे प्रकार आज जेवढ्या ऍप्लिकेशन्स आहेत जिथे कुठे वीज लागते ते आपण सगळे सोलरवर वापरू शकतो आणि त्यातच आता गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या इनिशिएटिव्ह आहेत की जे या सगळ्या गोष्टींना प्रमोट करतात आहे. निश्चितच म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा आणि प्रकाशाचा आपण किती पद्धतीने वापर करू शकतो आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्याला साथ देत आहे. मी प्रदीप सरांकडे येईन. सर, आपण बघतोय ऊर्जा ही आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली आहे आणि त्यामुळे त्याचा खर्च सुद्धा वाढताय. मग अशा केसमध्ये या वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी सोलार किती उपयोगी ठरू शकतं? नक्कीच याबद्दल बोलायला हरकत नाहीये. कारण आपण आजकाल जे उपकरणं यूज करतो ते सगळे विजेवरचे आहेत. म्हणजे आपल्याला वीज ही जशी मूलभूत गरज झालेली आहे. त्यामुळे जसे उपकरणांची संख्या वाढते तसा त्याचा वापरही वाढतो आणि त्या प्रमाणात विजेचे बिलही वाढत चाललेले आहे. हे जर कमी करायचे असेल तर याचा विजेचा वापर कमीत कमी होण्यासाठी किंवा याचा खर्च कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपायही करू शकतो. जसं की सोलर वॉटर हीटर सिस्टीम वापरून पाण्यासाठी, गरम पाण्यासाठी आपण विजेचा वापर न करता सोलरचा वापर करू शकतो, ज्याला आपण सोलर वॉटर हीटर म्हणतो. दुसरा प्रकार येतो तो आपला सोलर कुकिंगमध्ये. जसे सरांनी सांगितल्याप्रमाणे सोलर कुकरचा वापर करून जेवण शिजवण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी, जेवणासाठी लागणारे हे आपण सोलरच्या माध्यमातून घेऊ शकतो.
त्याच्याबरोबर येतील ते तुमचे सोलर रूफटॉप सिस्टीम, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपण विजेचा बिलाचा वापर जो आहे, विजेचे बिल कमीत कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. जेणेकरून आजकाल इलेक्ट्रिकल व्हेकल्स खूपशा प्रमाणात वापरल्या जातात, ज्या याच्या अगोदरी डिझेल किंवा पेट्रोलवर वापरल्या जायच्या. तर तो खर्च कमी करण्यासाठी आपल्याला जर विजेचा वापर करून जर इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापरल्या गेल्या तर नक्कीच त्या आपल्याला फायदेशीर ठरतील. आणि जर ह्याचे बिल कमीत कमी करायचे असेल तर आपल्याला सोलर रूफटॉप सारख्या स्कीम वापराव्या लागतील. तर त्याच्याबरोबर आपल्याला कुकिंगसाठी जसे सोलर कुकर्स वापरले तर त्याच्यावर होणारा इंधनाचा खर्च देखील आपल्याला कमीत कमी करता येईल. त्याच्याबरोबर सौर पंप जे शेतकऱ्यांसाठी वापरले जातात, या टाईपचे सौर पंप वापरले तर शेतकऱ्यांना होणारा विजेचा बिलाचा जो काही खर्च आहे तो देखील नक्कीच कमी करण्यात येईल. त्यासाठी गव्हर्नमेंटकडून आपल्याला काही स्कीम देखील उपलब्ध आहेत, जे कमीत कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना हे अवेलेबल करून दिलं जातं. तर त्याच्याबरोबर आपल्याला यामधील सौर पंप जो आहे तो दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी विजेचा काही अभाव झाल्यास पाणी असून देखील आपल्याला शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही, तर तशा वेळी सोलरचा वापर करून आपण सोलर पंपाचा वापर करून जी काही गरज आहे ती पूर्ण करू शकतो. सर, जसं तुम्ही म्हणालात की सूर्याच्या उष्णतेचा आणि ती आपल्याला अगदी फुकट मिळते, या उष्णतेचा वापर करून आपण जो आपला ऊर्जेचा खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. आणि जसं अमित सर सुद्धा म्हणालेत की केंद्र सरकार, राज्य सरकार आपल्याला त्यासाठी काही सुविधा देत असतात. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून यासाठी ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही एकत्र येऊन सौर ऊर्जेवरती खूपसा चांगला प्रचार व प्रसार करत आहे. कारण जेणेकरून आपल्याला वीज वापरणाऱ्या ग्राहकांना तो अगदी कमीत कमी किमतीमध्ये वीज मिळावी, हे एक मूळ धोरण आहे. जशी की आता PM सूर्यघर जी स्कीम सुरू आहे त्याच्यामध्ये सोलर रूफटॉप हा मेन पार्ट आहे. तर त्याच्या अंडर आपल्याला ग्राहकांना अनुदानित सोलर रूफटॉप सिस्टीम बसवल्या जातात. जसे की अगदी 1 किलोवॉट सिस्टीम बसवणाऱ्यांना साधारणपणे 30,000 रुपये अनुदान, 2 किलोवॉट सोलर रूफटॉप बसवणाऱ्यांना 60,000 रुपये व 3 किलोवॉट आणि त्याच्यावरती बसवणाऱ्यांना घरगुती ग्राहकांना 78,000 रुपये प्रमाणे सबसिडी दिली जाते. हे अनुदान आपण डायरेक्टली म्हणू की ग्राहकाच्या खात्यावर जातं. त्याच्यामुळं हे साधारणपणे प्रोजेक्ट कंप्लीट नंतर अंदाजे 1 महिन्याच्या आत ग्राहकाला मिळू शकतं. यासाठी ॲडिशनल पार्ट म्हणून गव्हर्नमेंटनं आपल्याला शासकीय अनुदानाबरोबर जसे की राष्ट्रीयकृत बँका आहेत यांच्याकडून कमीत कमी व्याजदरात फंडिंग केलेलं आहे की जेणेकरून हे प्रोजेक्ट बसवणे ग्राहकाला सोयीस्कर होईल. तर कमीत कमी व्याजदराबरोबर कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी डॉक्युमेंट्स हा एक त्यातला महत्त्वाचा पार्ट झालेला आहे. तर याच्याबरोबर सध्या एक स्मार्ट स्कीम म्हणून स्कीम आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्यांचे विजेचा वापर हा 100 युनिटपेक्षा प्रति महिना कमी असेल या सर्व ग्राहकांना आपल्याला राज्य शासन व केंद्र शासन या दोघांचेही अनुदान मिळते की जेणेकरून आपल्याला ह्या अनुदानावरती या लोकांना आपण सोलर सिस्टीम बसवू शकतो. या दोन्ही अनुदानामुळे यांना मिळणारी जी किंमत आहे ही अगदीच कमी प्रमाणात असते. याला बँक सुद्धा सपोर्ट करते अगदी मिनिमम व्याज दरामध्ये. तर हा जो स्मार्ट स्कीमचा भाग आहे हा अगदी छोट्या 100 युनिटच्या आतले जवळपास महाराष्ट्रामध्ये 5 लाख घरं ही कव्हर होणार आहेत. कारण टोटल सोलर रूफटॉपमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 22 लाख हे सोलरचे कनेक्शन्स होणार आहे. त्याचं साधारणपणे 2027 मार्चपर्यंत ही स्कीम चालू राहणार आहे. तर त्याप्रमाणे ही स्मार्ट स्कीम पण तिथंपर्यंत चालू राहील की जी आवास योजना असेल किंवा घरकुल आवास असेल किंवा काही जे ओपन कॅटेगरी असेल किंवा अनुसूचित जाती जमाती या सगळ्यांना
फक्त विजेच्या बिलाच्या युनिटच्या वापरावरती त्यांना तो अनुदान दिले जातो. तर हे दिल्यामुळे गव्हर्नमेंटवर कमी युनिटवर वापर करणाऱ्या लोकांसाठी जो शासकीय बोजा राहतो की जे अनुदान म्हणून द्यावं लागतं, हा कुठेतरी कमी होत जाईल. तसेच या लोकांनी 100 युनिटच्या आतले वापरणारे जी लोक आहेत, या लोकांसाठी साधारणपणे पुढील 20 ते 25 वर्ष ही वीज अगदी मोफत मिळाल्यासारखी मिळून जाईल. तर याच्याच बरोबर गव्हर्नमेंटने अजून एक स्कीम आणली होती, सौर ग्राम योजना. सौर ग्राम योजनेमध्ये पूर्ण गाव आपल्याला सौर प्रकल्पावर घेता येतं. त्या गावामध्ये असणारे घर किंवा व्यावसायिक तसे शासकीय इमारती ह्या सर्व आपण रूफटॉप स्कीममध्ये आणून यांना या स्कीममध्ये येता येतं, जेणेकरून ज्या गावची लोकसंख्या अंदाजे 5,000 पेक्षा जास्त आहे, या लोकांना पुरस्कृत रक्कम म्हणून साधारणपणे 1 कोटी रुपयेपर्यंतची रक्कम ही गव्हर्नमेंटकडनं दिली जाते. निश्चितच. म्हणजे अर्थात सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करायला हवा, यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला मदत करते. मला खरं तर मास्माच्या कार्याविषयी अजून जाणून घ्यायचंय, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मास्मा या संस्थेविषयी जाणून घेत आहोत आणि आपल्या सोबत आहेत मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सर आणि अर्थात उपाध्यक्ष प्रदीप खाडे सर. सर, मगाशी आपल्याला स्कीम बद्दल प्रदीप खाडे सरांनी सांगितलेलं आहे, पण अजून अशा काही स्कीम आहेत ज्या सोलार विषयी गव्हर्नमेंट देत आहे आपल्याला? हो, निश्चितच. केंद्र शासनाच्याही काही स्कीम्स आहेत, जसं PM कुसुम योजना, ज्याच्यामध्ये सोलर पंप आणि 5 मेगावॉट पर्यंत सोलर पार्क्स म्हणजे सोलर पॉवर प्लांट बसवण्याची ती स्कीम आहे. त्याच्यासाठी अनुदान दिले जाते 1 कोटी रुपयापर्यंत. त्या व्यतिरिक्त MSKVY ही राज्य शासनाची स्कीम आहे, त्यात म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ज्याच्यामध्ये सोलरायझेशन ऑफ फीडर्स हा प्रकल्प राबवण्यात येतो. त्याच व्यतिरिक्त मागेल त्याला सोलर पंप ही योजना खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात राबवली जाते. याच्यामध्ये फार कमी पैशांमध्ये शेतकऱ्यांना कृषी पंप दिला जातोय. महावितरण मार्फत ही स्कीम राबवली जाते आणि डिसेंबर 2025 मध्ये 45,911 सोलर पंप्स एकाच महिन्यात बसवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा विश्वविक्रम नोंदविला गेला होता आणि त्याचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झाला होता. तर अशा ज्या स्कीम्स आहेत त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा हे मी सगळ्यांना आवाहन करेन. निश्चितच. आणि बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते, बऱ्याच स्कीम्स बद्दल. सर, आता आपण थोडं मास्माकडे येऊयात. मास्मा दर 1.5 वर्षांनी, बरोबर, दर 1.5 वर्षांनी पुण्यामध्ये एक्झिबिशन आयोजित करत असतं. यंदा ते 13-14 फेब्रुवारीला आहे, 7वी आवृत्ती आहे. त्याबद्दल काय सांगाल? जसं आता सांगितलं की दर 1.5 वर्षांनी मास्मा हे रिन्युएबल एनर्जीचा एक्सपो आयोजित करत असतं पुण्यामध्ये आणि आता ही 7वी आवृत्ती आहे. 13 ते 15 फेब्रुवारी न्यू ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलं आहे. याचे मुख्य प्रायोजक गोल्डी सोलर आहेत आणि या एक्सपोमध्ये इन्स्टॉलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स या व्यतिरिक्त जे या सिस्टमचा वापर करतात ते म्हणजे ग्राहक आणि जे गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत जे नवीन नवीन स्कीम्स आणतायत हे सगळं प्रमोट करण्यासाठी आणि त्याला उपलब्ध असलेला फायनान्स, हे सगळं एका छताखाली आपल्याला बघायला मिळेल. याच्यामध्ये एक स्टँडर्ड इन्स्टॉलेशन कसं असावं, म्हणजे त्याच्यातनं काय काय नवीन टेक्नॉलॉजीज आहेत आणि योग्य इन्स्टॉलेशन आपल्या घरी कसं होईल किंवा आपल्या फॅक्टरीत कसं होईल याचं प्रात्यक्षिक आपल्याला सगळ्यांना इथे बघायला मिळणार आहे. अगदीच. मी प्रदीप सरांकडे येईन. प्रदीप सर, या एक्सपो संदर्भात आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? या एक्सपो संदर्भात मी एक आव्हान करतो की 13, 14, 15 फेब्रुवारी न्यू ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे येथे जे मास्माची 7वी आवृत्ती आहे, इथे सर्व ग्राहकांनी, EPC वेंडर्स या सर्वांनी जरूर भेट द्यावी. कारण हा फक्त एक्सपो नाहीये, तर या एक्सपोमध्ये नवनवीन गोष्टी आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. म्हणजे तिथे प्रात्यक्षिक पण पाहायला मिळेल किंवा आपल्या घरावरती एखादी सोलर सिस्टीम जरी बसवायची असेल तरी त्याला प्रोव्हाइड करणारे वेंडर्स हे तिथं पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचे प्रात्यक्षिक पण पाहायला मिळतील, जेणेकरून ग्राहकाची फसवणूक न होता चांगल्या प्रकारची एखादी सोलर सिस्टीम आपल्या घरामध्ये बसवण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल. त्यामुळे मी आवाहन करतो की
जास्तीत जास्त लोकांनी हा एक्सपोचा व्हिजिट करून फायदा करून घ्यावा. अगदीच. अमित सर. सोलर एनर्जी म्हणजे केवळ वीज नाही, ती स्वावलंबनाची ताकद, खर्चातली बचत आणि पुढच्या पिढीसाठीचं भविष्य आहे. म्हणून मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्सपोला अवश्य भेट द्या आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही उद्घाटनासाठी यायचं म्हणून वेळ दिलेली आहे. त्याच व्यतिरिक्त आपले महाराष्ट्राचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते आपलं ब्रोशर रिलीज झालं होतं, तेही या एक्सपोचं इनॉग्रेशन करणार आहेत. मेघना बोर्डीकर मॅडम जे ऊर्जा राज्यमंत्री आहेत त्यांनाही आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि त्याच व्यतिरिक्त या MSEDCL आणि मेडा हे जे 2 नोडल एजन्सीज आहेत ज्या महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा पोहोचवण्यासाठी म्हणून काम करतात, तर याचेही पदाधिकारी इथे उपस्थित असणार आहेत. तर समस्त नागरिकांना आवाहन करीन की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावं आणि नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन प्रॉडक्ट्स ह्याचं सगळं प्रात्यक्षिक बघायला मिळेल, तेही बघावेत आणि जास्तीत जास्त आपला फायदा करून घ्यावा. निश्चितच. तर मंडळी, 13, 14 आणि 15 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मास्माचं सोलार एक्झिबिशन असणार आहे. या एक्झिबिशनला तुम्ही आवर्जून भेट द्या. सोलार एनर्जीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मास्मा काम करतं आणि त्या अंतर्गत 13, 14 आणि 15 फेब्रुवारीला हे सोलार एक्झिबिशन असणार आहे. त्यामुळे निश्चितच आवर्जून भेट द्या. सर, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या संदर्भात मास्माच्या कार्याबद्दल आणि एकूणच सोलार एनर्जी किती महत्वाची आहे याविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यासाठी दोघांचेही खूप खूप मनपूर्वक आभार. थँक्यू. तर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.